आता एकंदरीत तुमच्या बोलण्यावर एक लक्षात येते की समाजापेक्षा मर्यादित न राहता म्हणजे समाजापुरतं मर्यादित राहता अमर्याद असं त्याने काम केले. हा. अहो अमर्यादित काम करून सुद्धा कुठल्याही लोकांना अडचणीत कुठलंही आता एकदा तुम्ही एका ग्रुपमध्ये गेल्यानंतर ना ज्यावेळी शेवटच्या क्षणी तुम्ही त्यांच्या सोबत होता असं आम्हाला कळलं, गाडीमध्ये तुम्ही होता असं आम्हाला कळलं, तर त्यावेळी तुमची म्हणजे काय परिस्थिती काय होती? काय अर्थ आहे योगायोग मी कुठेतर कामावरनं उशिरा आलो. कामाला गेलो मी उशिरा आलो. 2 गाड्या ठेवल्या होत्या. एक आमच्या दुसरी एक मित्राची गाडी होती, एक त्यांची गाडी होती. विजयराव चौधरी साहेब जेव्हा सांगलीत आले तेव्हापासून समाजकार्याची आवड मला निर्माण झाली. आणि मी समाजकार्य करताना किंवा मला समाजकार्यात आल्यानंतर मग नेते गावले निंबाळकर साहेब. मग काय माणूस म्हणजे काय वेगळंच म्हणजे म्हणजे काय झालं आता समाजकार्य कसं असतं हे आपल्याला पण आपलं पण पाऊल पहिलंच होतं. आपल्याला पण त्यातले काही ज्ञान नाही, आपलं माहिती नाही किंवा कसं करायचं हे कल्पना नाही. पण नेत्यांना सगळं माहित होतं. म्हणजे राजकारण, समाजकारण, राजकारणाच्या वेळी राजकारण, समाजकारणाच्या वेळी समाजकारण, समाजामध्ये आपल्याला कोण कुठं आहे, कोण कुठल्या हे करतात त्याचं भरपूर ज्ञान होतं. म्हणजे बारीक अभ्यास करा, भारी अभ्यास करणं प्रत्येक गोष्टीचा बारीक प्रत्येक कार्याचा म्हणजे समाजकार्य हे समाजकार्यात म्हणजे राजकारण हे राजकारण आहे. राजकारणाचं वेगळं एक स्टेज आणि समाजकारणाचं वेगळं एक स्टेज. म्हणजे समाजकार्य ठिकाणी समाजकार्य राजकारण ठिकाणी बरोबर राजकारण. बरोबर अगदी बरोबर. आणि त्यांचा एवढा चांगला अभ्यास झाला होता त्यांचा की विचारू नका. आम्ही असंच बसलो की मग आमच्या समाजाची मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर त्यांना जेव्हा वर्षा निंबाळकर मॅडम निवडून आल्या तेव्हा लगेच आम्ही म्हणलं की बाबा आता जिल्हा अध्यक्षपद सांगली म्युनिसिपल महानगरपालिका हे निंबाळकर साहेबांना द्यायचं. जेव्हा निवड त्यांची ठरली ती काय एका मताने ठरली, त्यात काय प्रश्नच नव्हता. दुसरं म्हणजे विरोधाचा भागच नव्हता. कारण काय विरोध करायला हा कोण नव्हतं होतं सर. विरोध करायला कोण विरोध करणार? विरोध करायला तसं खंबीर माणूस दुसरा नव्हताच की बाबा मला करायला मी येतो. म्हणजे जनतेचं असं हे होतं की एकमेव अजिबात दुसरं ऑप्शनच नव्हतं. आणि मग अध्यक्ष पदाची अशी मीटिंग ठरली. सगळेजण आम्ही एकत्र आलो अध्यक्ष पदाच्या मिटिंगसाठी. त्यानंतर मग मला असं म्हणजे मी भरपूर दिवस करायचो म्हणजे असे नेते मंडळी आले काय कार्यक्रम करा, समाजकार्य करा, मुलांची पुस्तकं वाटा. आवड तुम्हाला होती. पण कुठलं पद घेतलं होतं मी. मग जेव्हा नेते अध्यक्ष झाले तेव्हा म्हणले ते मला अण्णा म्हणायचे. ते अण्णा म्हणल्यानंतर म्हणायचे अण्णा तुम्ही उपाध्यक्ष व्हा. मग नेते मला काय पद नको. हो अण्णा मी आहे की तुम्ही काय फक्त नावाला सगळे मी आहे. पण त्यांच्या ते सांगली म्युनिसिपल मी महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष झाले. मी उपाध्यक्ष झालो. उपाध्यक्ष काय हो आम्ही फक्त नाव उपाध्यक्ष रवी कलगुटी म्हणून एक पत्र पण दिले. त्यांनी सगळ्यांची ऑफिसमध्ये सगळ्यांना निवड करून सगळ्यांना पत्र दिले. तिथनं कार्य चालू. त्यांचं मी एक बघितलो. आता मी जनरेटर मेकॅनिकलचं काम करायचं. पण प्रत्येक सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक मोबाईल टॉवरच्या ठिकाणी जायचं नाही. लोकांचं येणं जाणं वळखेचं असून इतर पक्षाचे लोक पण त्यांना नावांशी ओळखायचे. आणि मला मी सांगलो ना रवी कलगुर्गी कलगुर्गी असं आहे वडाळात आहे का निंबाळकर अध्यक्ष आमचे नेते आणि लोक एक जातीच्या हे नाही गेले की त्याचे नेता म्हणून लोक यांच्याकडे बघायचे 100%. त्यात दुसरं महत्वच नव्हतं. कारण का समाज म्हणते की निंबाळकर साहेब हे आणि तुम्हाला मी म्हणत नाही अनेक पक्षाचे म्हणजे मी नाव घेऊन सांगतो भाजपचे चांगला नेता होता तो. मी असंच भेटलो होतो ते दुसऱ्यांच्या कार्यक्रमासाठी. तिथे गेल्यानंतर ते भाजपच्या व्यक्तीने मला म्हणते काय येतो ना मला रवी करून वडला जायच निंबाळकर नेते आमचे म्हणजे चांगलं म्हणजे एक मी तर असं ऑब्झर्वेशन करतो सांगली शहर हे तर आहेच. सांगली शहराच्या बाहेरही माणसाला समजा काय अडचण आली. आता मी सांगली जिल्ह्याचा जनरेटर मिस्त्री म्हणून आहे. पूर्ण जिल्हा फिरतोय मी. म्हणजे आपण गेलो कुठल्या गावात
बाबा असं 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 निंबाळकरचं हा ओळख अशी एवढी त्यांची ओळख. म्हणजे त्यांनी काम करताना कुठले मर्यादा ठेवली नाही. नाही. सगळ्यांना अभ्यास करायचं सगळ्यांना आणि अभ्यास करून काम करायचं. आपली आपलेपणा दाखवायची. आणि एक असं होतं की जिथं कुठलाही प्रश्न असू दे भ्यायचं नाही. काय प्रॉब्लेम आहे ना आहे असू ते दे. सॉल्व्ह होणार. ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. मी तुम्हाला सांगतो ना, मी त्यांचं बघितलो म्हणजे त्यांची जी काम करायची आणि त्यांनी ते कुठलं टार्गेट गाठायचं म्हणलं तर लई मेहनत करत होते. मी स्वतः त्यांना बघितलं अभ्यास की होती होती असं असं. ज्या गाठी टायमाला अभ्यास होती. माझ्याशी बोलणं झालं प्रत्येकानं आपापलं वेगळं त्यांची ती एक माइंड वेगळी होती. मला वेगळं भेटणार, अनेक माणूस असं त्याला वेगळं भेटणार. माझाच मित्र असणार पण तो माझ्यासमोर भेटणार नाही, त्याला वैयक्तिक वेगळं भेटणार. असं एक त्यांचं नेचर होतं. प्रत्येक व्यक्तीसमोर अभिनय वेगळा. हा, वेगळा वेगळा वेगळा. मी बघितलं त्यांना की 2 व्हीलर घेऊन ते मायनिंग तिकडं विटा असे भरपूर ठिकाणी ते काम करतात. 5-6 वर्ष तर ते अजिबात लक्ष घातलं नव्हते कशात म्हणजे कशात. म्हणजे आपल्या समाज कार्यासाठी ह्याच्यासाठी जाऊन घेतलं. काय म्हटले होते त्याने की आपण जरा स्ट्रॉंग होऊया. त्यांना समजलं होतं ना, म्हणजे त्या मध्यम भाऊच्या गटातल्या गेल्यानंतर त्यांच्या संगती होती ते त्यांना समजलं की बाबा आपल्याला इथं टिकायचं असेल की पहिले आपल्याकडं आपण स्टेबल झालं पाहिजे. हा, आपण स्टेबल झालं पाहिजे. पैसा अडका सगळ्यातनं आपण फिट झालो की आपण समाजकर्म करू शकतो. हो. 5-6 वर्ष त्यांनी एवढं मेहनत केली. पहाटे 6 वाजता उठायचे, 2 व्हीलर घ्यायचे, तिघं बसून जायचे, काम करून यायचं. कामात एवढं वाहून घेतलं की त्यांनी हळूहळू त्यांची एक बेस बनवून घेतली. बेस बनवून घेतल्यानंतर मग त्यांनी राजकारण करायला सुरुवात केली. आता तुम्हाला सांगतो ना, एवढी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, एवढी मोठी की ती भरून येऊ शकत नाही. कारण का माझं काय असं राजकारण क्षेत्र नाही आहे किंवा मला असं काय मोठं काम नाही आहे माझ्याकडे किंवा एक दुसरं काय असं विशेष महत्वाचं मुद्दा नाही. पण कुठं गेला किंवा कुठं काय केला की तुम्हाला एक हे मिळते माहिती, म्हणजे एक हा बाबा काय भ्यायचं नाही, आपला नेता आहे ते आता राहिलं नाही. पाठीमागे जे सपोर्ट असतो, आधार असतो ते कुठं पोकळी आता जाणवते. त्यांना सगळं राजकारण समाजकारणाचं पूर्ण अभ्यास झाला. त्यामुळं समाजकार्य करत होतं. समाजात एक मोठी व्यक्ती म्हणजे नाव लय महत्व असते की नाही, तसं ते नाव होतं काम समाजासाठी एक आदर्श. हा, आदर्श. अहो मला सांगा, सांगली मिरज कुपाड महानगरपालिका हे वडर समाज सांगलीतला किंवा इथला तुमच्या इथला सम्राट वायुमंडळ जवळचा किंवा तुम्ही आबादोतरे कॉलनी किंवा इथं जरी गेला की नाही, माणसाला अडचण कुठे येते, एक हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन. तर ही दोन्ही ह्या माणसाकडं मॅनेज करायची ताकद होती. हॉस्पिटल म्हणलं तरी पण हां काय अडचण आहे, असं आहे, ठीक आहे तू तिथं जा, मला फोन लावून दे, मी त्याच्याशी बोलतो. पोलीस स्टेशनमध्ये पण हाकेला पोचायचं, आपले ते त्यांच्या पद्धतीनं जी मॅनेज करायची असेल ते बोलून त्यांनी तिथं सॉल्व करायचे. म्हणजे सामान्य माणसाला काय हो, सकाळी जायचं संध्याकाळी यायचं, त्याचं असं काही नव्हतं. पण अशा वेळेला अडचणीत हाक मारून बोलवणारा एकमेव नेता होते ते दादा होते. मी नेतेच म्हणायसारखं दादा होते. आणि आमचे आधारस्तंभ आणि मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष विजयराव चौगले, त्यांचा एक तुम्हाला किस्सा सांगतो. आम्ही मुंबईत जर कार्यक्रम असेल, मी वडार महाराष्ट्राचे वडर भवन म्हणून आहे मुंबईमध्ये, तर मी हमखास जाणार. कारण मी ते बाबा ह्या माणसाला घेऊन जायचं, हे कोण पण असू दे फिक्स होतं. मग आम्ही 1-2 गाड्या घेऊन जायचो. तिथं सगळ्या समाज म्हणजे तुमच्या लातूर, बीड, उस्मानाबाद, नाशिक, औरंगाबाद सगळी पदाधिकारी यायचे. पण ऑल ओव्हर महाराष्ट्राचे समाजाचे सर्व नेते तिथे यायचे. म्हणजे मी वडार महाराष्ट्र संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, हे सर्वजण यायचे. हे माणूस तिथं स्टेजवर न जाता खाली बसायचा आमच्या संग. आणि मग जी अमर निंबाळकरला ओळखत होती ती स्टेजवर असायची. मग साहेब आले, भूमिका अशी पडद्यामागून हे करायचं. हां
नाही साहेबांना ते म्हणजे लय वेगळं मानत होते. साहेबांचं त्यांचं वेगळं रिलेशन होतं. मग ती जी न बोलवता पण स्टेजवर जाऊन बसायचेत का ना, ते बोलवायचेत साहेबाला. साहेब आले की मग सांगायचं साहेब अमर खाली बसला आहे, मग साहेब अमर वर आहे, अशा स्टाईलनं बोलवायचे. हे पहिले जाऊन बसत नाही. त्या काही लोक नेते होती तर प्रत्येकाचं वेगळं असायचं. ते आमच्या संघ खाली आमच्यासोबत खाली बसायचे. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या लेवलला राहून काम करत होते. मला हो नेते जावा की तुम्ही बसावते. म्हणजे मला ते आपल्या नाही तर आपण मोठं ना, मग कोण कोणाला बोलणार. मग मी काय असं छेडत होतो ना, हो नेते जावा तुम्ही गपसा ना तुम्ही, असं मला म्हणायचे आणि थांबवायचे. म्हणजे कुठं मोठेपणा असं नाही नव्हतं. तुम्हाला काय म्हणलो, असं बसल्यानंतर ना नजर फिरवली तर दिसलंय की अमर वर आहे असं चौगले साहेब म्हणायचे. आणि असं त्यांच्या जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष यांनी माझ्याशी थोडा वेळ संवाद साधा. असं जेव्हा चौगले साहेब म्हणायचे ना, तो बसायचे की नाही, तेव्हा संवाद साधताना बाकी सगळेजण असं उभं राहायचे. नेते असं बोलत होते आणि डायरेक्ट दादा हे चुकतंय मी करत होते समोर समोर समोर. ही बाकीचे बघत होते कसलं बोलते साहेबासमोर. म्हणजे त्यांनी उभं राहत नव्हती, पण हे नेते असे होते की ते त्यांच्या साईडला बसत होते, इथं बस. आणि कुठलाही मुद्दा असेल की हे मुद्दा असा आहे, हे मुद्दा असा आहे, हे मुद्दा असा आहे असं सांगताना डायरेक्ट म्हणायचे दादा हे चुकतं, इथं हे असं नाही, हे असं झालं पाहिजे, इथं असं नाही, सडेतोड उत्तर. हां सडेतोड. आणि ती भूमिका साहेबांना आवडायची. मी करून देतो रे अमर, तू जर शांत बस की असं बोलायचे. बाकी सगळी जी जिल्ह्याची होती की नाही ती बघत बसायची हे कोण आहे. तेव्हा त्यांना सगळ्यांना समजलं होतं हे अमर निंबाळकर आहे. तुम्ही बघता ना राजीव गांधीची काहीतरी एक रॅली निघाली होती ना, म्हणजे भारत देश काय जोडो, त्यामध्ये राहुल गांधीची भारत जोडो काय ती रॅली निघाली होती. त्या रॅलीमध्ये औरंगाबाद काय नाशिक काय बीड जवळ तिथं नेते पण होते. तिथला समाज एकत्र येऊन नेत्यांचा सत्कार केला होता. तिथले अध्यक्ष बाबा हे अमर निंबाळकर आलेत असं त्यांना समजलं. कारण का ही भेट झालेली कुठे मुंबईमध्ये. बाबा हे माणूस कोण हे ओळखून. आणि त्यात सुधीर पवार संपर्क प्रमुख महाराष्ट्राचे सुधीरभाऊ पवार म्हणून ते असायचे. ते तर ह्यांच्यासंग लई क्लोज. का जे डायरेक्ट साहेबांना सांगायला येत नव्हतं ते नेत्यांच्या मार्फत साहेबांना सांगत होते. अच्छा, म्हणजे ज्या काय समस्या असतील ते ह्यांच्या थ्रू सांग. आणि हे रोखटोक बोलत होते. म्हणजे त्यांची भूमिका होती आपलं चुकलं नाही ना अण्णा, आपण काय चुकीचं सांगत नाही ना, मग आपण भ्यायचं नाही. मी काय वेगळंच होतं, रागानं तर बोलायचं की नाही. मी फर्स्ट टाइम बघितलं होतं साहेब असं बसले होते, अजून एक दुसरी व्यक्ती बसली होती, साहेबांच्या बाजूला यांची खुर्ची होती. मी पहिल्यांदा बघितलो, राग तर लय भयंकर होता. म्हणजे असं प्रेमळ होते तसे रागिष्ट. पण कुठल्या गोष्टीला माझी बाजू सत्य आहे ह्या गोष्टीसाठी ते रागीट होते. कुठल्या म्हणजे असं दुसऱ्या कुठल्या गोष्टी मी लाईव्ह बघितलेली ती एक गोष्ट. कोल्हापुरात आले होते साहेब, एक कुठला तर आता विषय चालू होता. त्या विषयामध्ये चर्चेमध्ये त्यांच्याकडून काय तर असं बोलणं चालू होतं. तर साहेबासमोर म्हणले म्हणजे नाही हे चुकीचं आहे त्यांनी म्हणतात ते, मी बोलते ते बरोबर. जे चूक ती चूक नाही बरोबर. हां जे काय असेल ते सडेतोड. आणि कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे पुढाकार घेऊन काम करणे, बाबा कुठलं तर प्लॅनिंग करणे. आता जायचं म्हणजे मुंबईला जायचं आहे तर प्लॅनिंग करून व्यवस्थित त्या ठिकाणी पोचवायचं. त्या ठिकाणी पोचल्यानंतर आपण आवरून एवढ्या वेळेला जायचं, ह्याचं सगळं व्यवस्थित शिस्त पद्धतीनं नियोजन लावायचे. म्हणजे दूरदृष्टी होती. म्हणजे त्यांना समजायचं साहेब बरोबर येत्याच्या वेळेच्या 15-20 मिनटं अगोदर आपण तिथं पोचायचं. काय म्हणजे आपलं व्यवस्थित तिथं नियोजन लागते. हे लय भारी. आणि कुठलाही मुद्दा असेल की नाही डायरेक्ट बोलायचं. साहेबांना लय मोठी प्लॅनिंग सांगत होती ह्यानी. मी म्हणलं ना तुम्हाला, पुणे ते मुंबई चालत जायचं जेव्हा आरक्षणासाठी, समाजाच्या आरक्षणासाठी, तेव्हा ह्यांचा पण सहभाग होता. ह्यांनी साहेबांना सांगायचं साहेब असं कंटिन्यू चालत न जाता कुठचा पण स्टॉप घ्यायला पाहिजे, थोडी भाषण करायला पाहिजे, परत थोडं दोघं जाऊया, परत एक स्टॉप करूया, परत एक असे एक 2-3 पॉईंट. कारण का त्यांना सांगलीच्या राजकारणातनं जे थोडं बहुत शिकलं होतं
हां ते साहेबांना पण तिथं त्यांनी गाईड करत होते की बाबा काय करावं लागते कसं काय करावं केलं लागते. काय होते काय हा. केलं नाही असं आपण केलं पाहिजे तर या गोष्टी म्हणजे होऊ शकतात. हां असं नियोजन लय- बद्दल. लय नियोजन. प्रत्येक काम नियोजन बद्दल. नियोजन बंद होती नाही. काय तुम्ही म्हणते की नाही माणसाला जी बुद्धी असत्या ती चपल करण्याची एक ताकद निर्माण होत्या ती ह्यांच्यात होती. पुढच्या माणसाला पारखून त्या माणसाचं कसं विचार आहे काय विचार आहे कसं त्याला घडवायचं किंवा त्या घडवण्यात काय करता येते काय करावं लागेल हां. कसे जडण अशी लय लय म्हणजे दूरदृष्टी सतत- एकंदरीत सतत होती. काय म्हणजे त्या विचारश्रेणीच लय वेगळी होती. मी तुम्हाला म्हणलो नाही काय की मध्यंतरी म्हणजे त्यांचं राजकारणात यायचं पण स्टेप हळूहळू हळूहळू गेलं असं डायरेक्ट राजकारणात आलं नाही त्यांनी. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हां, करून प्रत्येक त्याच्या- गोष्टीचा अभ्यास हे करून विचार करून त्या- प्रत्येक गोष्टीचं कुठलं तर एक मुद्दा घेऊन त्या मुद्द्याला व्यवस्थित त्या मुद्द्यापर्यंत घेऊन जाऊन आपल्याला ज्ञान नसलं तर दुसऱ्या माणसाचा सल्ला घेऊन त्याचा अभ्यास करून असं पुढं होत गेले. म्हणजे समजा मला राजकारण करायचं आहे तर त्यांचा जर अभ्यास करत जर केलो तर 100% सक्सेस होऊ शकते असं त्यांचं ते अभ्यास होता. मत होतं का? हां म्हणजे विचारश्रेणी आणि समाजात कार्य करायचं. समाजात म्हणलं तर गटतट येतातच त्यातून कोण वाद हां ह्यांना सगळ्यांना फेस करत जायचं. वधूवर सूचक मेळावा घेतला होते समाजाचा मोठा लय मोठं वधूवर सूचक मेळावा घेतला ते कुठे गेला होता? आपल्या वडर कॉलनीत. सांगलीमध्ये घेतला. हां साहेबांना बोलवून घेतले होते. अच्छा. साहेब वधूवर सूचक मेळाव्याला आले होते तेव्हा जयश्रीताई आलत्या परत पृथ्वीराज बाबा पण होते. सगळ्यांना गोळा केले पूर्ण सर्व नेते मंडळी सगळे हजर सगळ्या नेते मंडळीला गोळा करून टेज बांधून व्यवस्थित. तेव्हा तुम्ही माझ्याकडे अजून त्याचे फोटो आहेत तेव्हा तुम्ही जर बघितला ना म्हणजे तेव्हा त्यांची एक मोठी ती इमेज तयार झाली. म्हणजे समाजात एक मोठं प्रस्त तयार झालं. विजयराव चौगुले साहेबांनी जयश्री वहिनीच्या बाजूला बसवून त्यांना 2 गोष्टी सांगून त्यांच्यासंग अमर निंबाळकरचं महत्त्व त्यांनी त्या टायमाला पण त्यांनी सगळ्यांना गोळा केलं. ते म्हणजे मी जेव्हापासून समाजकार्यामध्ये होतो म्हणजे आपल्या समाजाच्या तेव्हा तर मी पहिल्यांदा बघितलं होतो एवढं मोठं वधूवर सूचक मेळावा. आता एकंदरीत तुमच्या बोलण्यावर एक लक्षात येते की समाजापेक्षा मर्यादित न राहता म्हणजे समाजापुरतं मर्यादित राहता अमर्यादित असं त्याने काम केले. अमर्यादित काम करून सुद्धा कुठल्याही लोकांना अडचणीत कुठलंही आता एकदा तुम्ही एका ग्रुपमध्ये गेल्यानंतर ना तुम्ही सगळ्यांना धरून काम करत जायचं आहे होते त्याला ते स्टेजच मिळत गेली आणि जिथं गेलीत ना तिथं त्यांना यश निर्माण झालं. आणि त्यांची मित्रमंडळी अशी मिळालीत की त्यांना की त्यांना अनेक समाजामधली माणसांचं ज्ञान मिळत गेलं. म्हणजे ह्या समाज समजा हे करू शकतो ते समाज ते करू मग आपला समाज पण असं का करू शकत नाही हे कर किंवा तू पण त्यात सहभाग घे असं त्यांची मित्रमंडळी पण त्यांना गाईड करायचे. लय मोठा मेळावा झाला होता. साहेब पण लय खुश होऊन गेले होते. साहेबांची रॅली काढली होती आम्ही मोठी. म्हणजे एक हौशी व्यक्तिमत्व होतं. साहेबांनी जर नेत्याने जर फोन केले बिझी लागला तर रिटर्न फोन यायचा बोला मार असं म्हणून. म्हणजे एवढं आता हाक मारण्यासारखं साहेबांना सांगली शहरामध्ये माणूस नाही. दादाच्या ज्यावेळी शेवटच्या क्षणी तुम्ही त्यांच्यासोबत होता असं आम्हाला कळलं. गाडीमध्ये तुम्ही होता असं आम्हाला कळलं. त्यावेळी तुमची म्हणजे काय परिस्थिती काय होती? काय होतं योगायोग मी कुठेतरी कामावरनं उशिरा आलो. कामाला गेलो मी उशिरा आलो. 2 गाड्या ठेवल्या होत्या. एक आमच्या दुसरी एक मित्राची गाडी होती एक त्यांची गाडी होती आणि नियोजन लावाल ते सगळं. मी गेलो माझ्यामुळे उशीर झालं तर ड्रायव्हिंग गाडी चालवायला कोण होतं थांबलो उभारलो काय म्हणत आलं मला अण्णा तुम्ही ह्या गाडीत बसा तुम्ही त्या गाडीत बसा. ती गाडी पहिले फुल केलीत आणि त्यांना पाठवलीत अण्णा तुम्ही गाडी चालवा आणि आपण ह्या गाडीत जाऊया असं म्हणून बोलले आणि विषय तिथं लगेच संपलो. बसलो पटापटा गाडीत तरी अजून एक माणूस येणार तर त्याची वाट बघत आम्ही अर्धा तास तिथं थांबलो.
थांबल्यानंतर आता बाहेरच्या बाहेर जायचं म्हणून आम्ही मार्केट यार्ड मार्गे धामणी मार्गे अशी गाडी बाहेर काढली. आता मागं 3 जण आणि मी गाडी चालवलं तर नेते माझ्या बाजूला असं काय बोलतच की आता चर्चा करत बोलत साहेब अजून आहेत. मग तिकडं फोन येत होती आम्हाला किती वेळ लागेल साहेब आल्यात आता कार्यक्रम चालू व्हायला आहे. मग ते म्हणत अजून साहेब यायचे तर खोटं सांगायला मला तर मग लवकर यावं. ते तानाजी पवार होते साहेब तिथं आम्हाला यायलाच ना वय आले म्हणले. मग बोलत 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 आम्ही अंकली पूल सोडला. अंकली पूल सोडल्यानंतर पुढं हा असं बोलतच की आता त्यात पाठीमागचं मार्केट यार्डमध्ये जे होते आवास योजना ते काय काय म्हणजे ते मला काय एवढं लक्षात येत नव्हतं. त्यांचं असं बोलणं चालू होतं आणि बरोबर आपलं हे आतिगिरी फाटा म्हणून आहे 2 रस्ते जिथे फुटतात. एक जयसिंगपूरमधनं येतो आहे आणि एक ह्या मधल्या रस्त्यातून निमशिरगाव मार्गे. बरोबर तिथं फोनवर बोलता बोलता एक कॉल केलं तिने घरी मला बीपीची गोळीचं पाकिट फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवा. हे वाक्य बोलल्यानंतर बोलता बोलता पाठीमागनं प्रश्न उत्तर चालू होते त्यांची दोघांची बोलणं. डायरेक्टच तोत्र बोलालं. गाडी टर्न मारता मारता मी लगेच हात बोललो छातीवर हात मारलं. काय झालं तोत्र का बोलालाय मला ती क्लिक झालं ना. ह्यांच्या लक्षातच आलं नाही कारण तुम्ही जवळ होता ना पहिल्यापासून. हां मी हात मारवले त्यांना असं तोत्र का बोलायला काय झालंय काय समजलं. मग त्यांच्या पुढं ड्रायव्हिंगच्या तिथं एक बाटली होती त्यात ताक होतं. ताक पिल्यावर पण परतच तसं बोलाले. तिथनं जी गाडी घेतलो पहिले डोक्यात काय पहिले हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला ते थोडंफार म्हणजे ऑब्झर्व झाले त्या गोष्टी काहीतरी डायरेक्ट माणूस सरळ बोलताना तोत्र बोलायला म्हटल्यावर काय मेमरी चालायची बंद झाली हो. पहिले जिथं इचलकरंजीला तुम्ही टर्न मारताय तिथं एक बाजूला हॉस्पिटल पाटील म्हणून होतं ते कुलूप. परत त्या पुढे गेलो आपल्या तुमच्या वडगावला जाताना एक हॉस्पिटल होतं. कुठलंही न विचार करता गाडी एवढ्या फास्ट नेली होती मी की मला सूचना झालं. सिच्युएशन तशी असते माणसे. 3 हॉस्पिटलला गेलो. माझ्या मागच्यानं मी सांगितलं बाबा ॲम्ब्युलन्स सहित डॉक्टर असल्याला गाडी मागून घ्या किंवा ॲम्ब्युलन्सला बोलवा दोन्हीतलं एक करूया. 3रं हॉस्पिटल जे गेलं जरा हातकलंगडे सोडल्यानंतर ना उजव्या हाताला डाव्या हाताला त्यांनी डायरेक्ट गाडी आत घातलो. विचारलं नाही हा सर आहेत का नाही आहेत. उघडं दिसलं डायरेक्ट आत घातलो. त्यांना उचलून टेचरवर ठेवलं. ढकलत नेलं. पण तिथं असिस्टंट डॉक्टर ते नव्हती. तिथं परत 1-2 वेळा उलटी झाली. उलटी बाहेर झाल्यावर काय नाही नुसतं श्वासोच्छ्वास घेत होते आणि दम लागण्यासारखं करायचं गुंगीत असल्यासारखं. पित्त झालं असेल उलटी वाढले एवढंच फक्त विचार आपल्याला काय नाही. प्रथम आपल्याला काय समजणार आहे. तर मग पुढे जी गाडी गेली ती बोलवून घेतली. त्यांना सांगितलं बाबा असा आहे कार्यक्रमात जायचं सगळं कॅन्सल करून सगळ्यांना बोलवून घेतलं. तिथं मग चालू झालं. मग ते डॉक्टर इचलकरंजीतनं यायच्या आतच आम्ही तिथं सगळे मित्र एकत्र येऊन ॲम्ब्युलन्स ठरवून ॲम्ब्युलन्समध्ये घातलं. ॲम्ब्युलन्समध्ये घातल्यानंतरनं मग इकडं सेवा सदनाला घेऊन आलो. ते लय वाईट कारण काय झाल्यानंतरनं सांगून आपल्याला किंवा असं करायला पण तसं करा नाही होऊ शकत. वेळ माता ती वेळ गेली काय हे नाही. आणि मी तुम्हाला म्हणतो मला ज्ञान नाही आहे जास्ती म्हणजे मी एवढा ज्ञानी नाही आहे. पण की मी म्हणत होतो त्यांना की बा ॲम्ब्युलन्स अशी बोलवा डॉक्टरसहित असलेली. मग मला सांगितलं असं कुठं नसते. मी म्हटलं तुम्हाला नाही रे माहीत बाबा मला नाही माहीत. पण त्यांचं नेटवर्क एवढं मोठं होतं की त्यांची मित्र अशी मोठी होती की त्यांना ज्ञान होतं. त्यांना तुम्ही कोणाला तरी सांगा. पण तो सगळ्यांनाच ते कळत नव्हतं. सगळ्यांनाच ते समजत नव्हतं. मी लगेच तेव्हा चौगले साहेब कोल्हापुरातच होतं. मी सकाळी दादांना मेसेज पाठवलं असं झालं. दादा मम्मी चौगले आमचे युवा नेते आहेत मेवाडा महाराष्ट्राचे ते कोल्हापुरातच होते. कोल्हापुरात असताना त्यांना लगेच त्यांनी पाठवलं त्या हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलशी डायरेक्ट डॉक्टरशी विजयराव चौगले साहेबांनी चर्चा केली.
म्हणजे आपला माणूस आहे, काही कमी पडू नये, तुम्ही काय असेल ते योग्य ट्रीटमेंट करा. तो क्षण अतिशय म्हणजे न विसरण्यासारखा आणि ते लय डोक्याला टेन्शन येण्यासारखं. साहजिकच आहे अशा वेळी आपल्या जवळचा माणूस ची स्थिती बघून थोडा माणूस म्हणजे एकंदरीत त्यांच्या शेवटी क्षणी तुम्ही त्यांच्यासोबत होता. म्हणजे ते दोन वाक्यच आम्ही बोललो, घाणी मनात पण नाही. असं काय होईल हे कसं कल्पना, कारण का मागे जे तिघंजण बसली होती ती बोलतच चर्चा सुरू झाली ती. आणि माझं कसं असायचं, मी एकदा गाडी चालवलो की मागं फिरून ह्यांच्याकडे बघून असं करत नव्हतं. मी डायरेक्ट स्टेट बघूनच गाडी चालवायची, कारण ते मला ह्यांना डिस्टर्ब करायचं किंवा आपण त्याच्यात नाही. हां, कानाला ऐकायला त्याचं फक्त बोलता बोलता असंच बोलत मी गाडी चालवायचं. लय खेळी वेळेत म्हणजे अस्वस्थपणा जाणवला नाही काय. नंतर लोक म्हणतात तुला तिथं ऑफिस जवळ काय जाणवलं नाही. कसं जाणवलं, नीट माणूस ना ती गाडी जाऊ दे, तुम्ही ह्या गाडीत बसा, आपण ह्या गाडीतनं जाऊया. त्यांची सारखं फोन यायला त्यांना जाऊया आपण, चला वेळ झाला अगोदरच.